10 बाय 10च्या खोलीतला संसार, पोटाला चिमटा काढून काबड कष्ट करून घर खर्च भागवताना होणारी दमछाक, मुलांची शिक्षण करताना स्वतःच्या इच्छा आकांक्षांना घालावी लागणारी मुरड चित्र कष्टकरी वर्गातील महिलांचे आहे. स्वतःसाठी कोणतीही गोष्ट खरेदी करताना 4 वेळा विचार करणाऱ्या या कष्टकरी महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेतून दरमहा 1500 रुपये मिळणार असून या पैशाचे मोल त्यांच्यासाठी मोठे आहे. घोषणा तर झाली आहे, पण पैसे जमा होतील का अशी शंका महिलांकडून उपस्थित होत आहे. महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना नुकतीच जाहीर केली. या योजनेतून लाडक्या बहिणीच्या खात्यात दरमहा 1500 रुपये जमा होणार आहे. यासाठीचे अर्ज भरून घेण्याची प्रक्रिया सुरू झाली असून यात मिळणाऱ्या पैशातून काही महिलांशी चर्चा केली असता त्यांनी मुक्तपणे आपली बकेट लिस्ट सांगितली आहे. महिलांच्या अपेक्षा माफक आहेत. फक्त इतर योजनांप्रमाणे ह्या योजनेचा बोजवारा उडू नये असं त्या तळमळीने सांगत आहे. आता त्यांच्या बकेट लिस्टची पूर्तता करण्याची जबाबदारी भावाची म्हणजे मुख्यमंत्र्यांची आहे. या लाडक्या बहिणींना बँकेत पैसे कधी जमा होतात याची उत्सुकता लागली आहे. लोकसभा निवडणूक 2014च्या प्रचारादरम्यान प्रत्येक नागरिकाच्या खात्यात 14 लाख रुपये जमा होतील असे जाहीर करण्यात आले होते. पुढे तर तो जुमला होता असे सांगून हात झटकले गेले. आता विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लाडकी बहीण योजनेची घोषणा झाल्याने अनेक जण शंका उपस्थित करत आहेत. हक्काचे 1500 रुपये खरंच बँक खात्यात जमा होतील का याबाबत महिला साशंक आहेत. विशेष म्हणजे सरकारने काही वर्षांपूर्वी अशीच एक योजना आणली होती. त्यात महिलांच्या खात्यात विशिष्ट रक्कम जमा करण्याचे आश्वासन दिले होते. तेव्हाही आमच्याकडून कागदपत्रे मागवण्यात आली होती. त्यासाठी एक कार्डही आम्हाला देण्यात आले होते. मात्र बँकेत पैसे जमा झालेच नाहीत.